महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत उदयाला आले. त्यातलेच एक म्हणजे एकनाथ महाराज. एकनाथांचा जन्म शके 1450च्या काळात. नाथांनी समाजासाठी त्याग केलाय. जन्मतःच मातृ पितृछत्र हरपलेलं हे बालक आजोबांकडे वाढलं. भक्ती ज्ञान याचा वारसा आजोबांनी दिला. या बालकाला ओढ होती संतांची, सद्गुरूंची, म्हणून घराचा त्याग करून ते श्री गुरुचरणी आले. यांचे गुरु जनार्दन स्वामी किल्लेदार होते. एकदा ते ध्यानाला बसले होते. शत्रूने मागून येऊन हल्ला केला तेव्हा त्यांची युद्धाची अस्त्रशस्त्र घेऊन नाथ युद्धाला गेले. पराक्रम केला, विजय मिळवला, शत्रूला परतवलं, परत आले आणि कपडे शस्त्र जागेवरच ठेवून दिली. केलेलं काम मुखानं बोलायचं नाही हे ते जाणत होते. असे होते एकनाथ महाराज. नाथांनी कधी सेवा म्हणून हिशोब लिहून काढावा. एकदा तर त्यांना 2 पैशांचा हिशोब लागेना. हा युवक रात्रभर काम करत राहिला, आकडेमोड करत बसला. पहाटे चूक सापडली तेव्हा हिशोब जमला. चूक कितीही छोटी असली तरी ती चूकच, ती सुधारली पाहिजे. प्रामाणिकपणा या गुणांसाठी मेहनत केलीच पाहिजे हे त्यांनी इथं शिकवलंय. एकदा नाथ लोकांबरोबर काशीच्या यात्रेला गेले. वाहतुकीची साधनं नसल्याने यात्रा खडतर असे. सर्व प्रवास पायीच चालला होता. काशीला पोहोचल्यावर विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, कावडीत गंगा भरून घेतली आणि सर्वजण काशीहून रामेश्वराला निघाले. काशीची गंगा रामेश्वराला अर्पण केली की यात्रेचं पुण्य मिळतं असा त्याकाळी समज होता. काशी उत्तरेत तर रामेश्वर दक्षिणेत. ते दिवस उन्हाळ्याचे होते. अंगाची लाही लाही होत होती. सर्वजण थकत दमत पाय ओढत पुढे चालत होते. तशा उन्हात रस्त्याच्या मध्यावर एक गाढव तळमळत पडलं होतं. तहान लागलीच असणार त्याला, पण गाढवाकडे कोण लक्ष देणार. एकनाथांनी त्या गाढवाची पाण्यासाठी झालेली ती व्याकुळ अवस्था पाहिली. ते कळवळले. आपल्या जवळची गंगा या मुक्या प्राण्याच्या मुखात घातली तर त्याची तहान भागेल, त्याचा आत्मा शांत होईल. या विचाराने त्यांनी आपल्या कावडीतील गंगेचा घडा काढला. तो घडा त्यांनी गाढवाच्या मुखी रिकामा केला. थोडं पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं. गाढव पाणी पिऊन शांत झालं. तहान भागल्यानं ते उठून चालू लागलं. इतर यात्रेकरूंना मात्र त्याचा राग आला. धर्म बुडवणारा म्हणून त्यांनी एकनाथांना दूषणं दिली. एकनाथांनी त्यांना समजावून सांगितलं की सगुण सावळ्या विठ्ठलाने या रूपात दर्शन दिलं, आपली परीक्षा पाहिली. ते पुढे म्हणाले, सर्वभूती आत्मा समानच असतो. त्याची तहान भागवणं म्हणजे या आत्म्याचा मान राखणे होतं. तोच रामेश्वर समजा. आता मी पुढे येणार नाही. आणि एकनाथ पैठणला परत गेले. एकनाथांची ही गोष्ट सर्वतोमुखी झाली. लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर दुणावला. त्या काळी काही चुकीच्या चालीरीती म्हणजेच रूढी समाजात होत्या, त्या बदलायला हव्या होत्या. यासाठी त्यांनी लोकसाहित्याचा वापर केला. भारुड लिहून समाजातील लहान मोठ्यांना खूप हसवलं. नुसतं हसवलंच नाही तर हसवत हसवत उपदेश केला. सगळ्यांना हे फारच आवडलं. यातील एक भारूड तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, ते म्हणजे विंचू चावला विंचू चावला. यात साध्या सोप्या बोली भाषेतून आपले दुर्गुण कसे त्रास देतात ते सांगतात. ते नेहमी सांगायचे, हसत खेळत शिकवलं तर शिकणाऱ्याला सुद्धा राग येत नाही. असे हसत खेळत शिकण्यासाठी त्यांनी गवळणी, वासुदेव, पिंगळा, भुत्या तसेच कितीतरी खेळातून बोध केला. रामायण, भागवत यावर खूप मोठे ग्रंथ लिहिले. एकदा एक बाई एका छोट्या मुलाला घेऊन आली. जोरात म्हणाली, माझा हा मुलगा सारखा फक्त गुळच खातो, त्याची ही सवय सोडवा बरं तुम्ही. नाथ फक्त हसले. तिला म्हणाले, या 8 दिवसांनी सांगतो या लेकराला. बाई मुलाला घेऊन गेली. 8 दिवसांनी परत आली. सुधारा याला, ऐकत नाही माझं. नाथ शांतपणे म्हणाले, बाळा इकडे ये. मी तुला इतकंच सांगतो की अरे फार गुळ खाऊ नये, आपल्या तब्येतीला चांगला नसतो. हे ऐकलं आणि ती बाई नाथांवर चिडली. फक्त इतकंच सांगण्यासाठी मला 8 दिवसांनी इतक्या दुरून बोलावलं, तेव्हाच हे सांगता येत नव्हतं का? तावातावाने ती म्हणाली.
नाथ मात्र शांत होते. ते म्हणाले, बाई, अहो आमच्या घरी पांडुरंगाचं मंदिर आहे. त्याला रोज पुराणाचा नैवेद्य असतो. पुराणात गुळ असतो ना. गेले 8 दिवस मी गुळ खाल्ला नाही. तेव्हा आता या बालकाला गुळ खाऊ नकोस हे सांगण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. त्या बालकाची आई हे ऐकतच राहिली. गंमत अशी की नाथांच्या त्या वचनानं त्या बालकानं गुळ खाणं थांबवलं. याचा सरळ अर्थ असा की नाथांचा बोध म्हणजे आधी केले मग सांगितले असा होता. मातृप्रेम, भाषाप्रेम, राष्ट्रप्रेम, मानवता, समता शिकवणारे हेच शांती ब्रह्म नाथ महाराज. गोष्टीचा बोध प्रत्येकाने स्वतःला तपासले पाहिजे, म्हणजेच आत्मपरीक्षण केले पाहिजे.